चला मित्रांनो, आता आपल्याला इथून पुढे खनिजांची माहिती घ्यायची आहे. खनिजांची माहिती घेण्याच्या अगोदर या ठिकाणी एक लक्षात घेतलं पाहिजे, जी काही खनिजे आहेत या खनिजाचे आपण अगोदरच बघितलेले की आपल्याला मानवाला 2000 पेक्षा अधिक खनिजे सापडलेली. त्यानंतर जगभरात जर बघितलं आपण तर 2000 खनिजे, भारतात बघितलं तर 95 खनिजे सापडतात आणि महाराष्ट्रामध्ये जवळपास 22 ते 24 खनिजे सापडतात. मग आता या ठिकाणी जे काही खनिजे आहेत ही सर्व खनिजे बघण्याची गरज नाही. आपण अगोदरच्या मागच्या लेक्चरमध्ये चर्चा केली होती की ज्या खनिजातून सरकारला उत्पन्न जास्त मिळतंय त्याच्यावरती प्रश्न जास्त असतात. म्हणून या ठिकाणी आपण बघितलेले की शक्ती साधनातून सरकारला जवळपास 63% उत्पन्न मिळालेले, त्यामुळे त्याच्यावरती प्रश्नांची संख्या जास्त आहे. त्याच्या खालोखाल धातू खनिजावरती प्रश्न विचारतात, कारण त्याच्यावरून सरकारला 25% उत्पन्न मिळालेले आणि 12%च उत्पन्न फक्त अधातू खनिजातून मिळालेले. त्यामुळं अधातू खनिजांवरती प्रश्नाची संख्या कमी असते. ठीक आहे. मग आता जे काही खनिजं विचारले जातात यामध्ये आपण या ठिकाणी 15 खनिजं बाजूला निवडलेली आहे की ज्याच्यावरती यावर्षी, पुढच्या वर्षी, त्याच्या पुढच्या वर्षीची हिशोबानं जे काही आता उत्पन्न सातत्याने मागच्या 2-3 वर्षापासून राहिलेत त्या हिशोबानं जर बघितलं तर 3 प्रकार या ठिकाणी आपण पाडतो. या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची खनिजं दुय्यम खनिज आणि महाराष्ट्रातील खनिज, म्हणजे यांच्या बाबतीत खनिज महाराष्ट्रातली बघायची. फक्त महाराष्ट्राची संबंधित प्रश्न येणारी खनिज कोणती कोणती तसंही लक्षात घ्यायचे. मग आता महाराष्ट्रातील खनिज टोटल 5 आहेत, दुय्यम खनिज 5 आहेत आणि महत्त्वाची खनिज 5 आहेत. महाराष्ट्रातली जी खनिज विचारले जातात ती फक्त जिल्हेच विचारले जातात बघा त्या खनिजांबाबत. मग यामध्ये पहिलं येतं डोलोमाइट, दुसरं येतं असतं चुनखडक, तिसरा मुद्दा येतो असतो क्रोमाइट, चौथा मुद्दा येतो असतो कायनाइट आणि 5वा मुद्दा येतो असतो सिलिका. हे 5 खनिज आहे. दुय्यम खनिज 5 आहेत बघा. नंबर 1 आहे सोने, चांदी, तांबे, हिरे आणि अभ्रक. 3 धातू खनिजे, 2 अधातू खनिजे. महत्त्वाची खनिजे जी 5 आहेत त्यामध्ये नंबर 1 ला येतं लोह खनिज, नंबर 2 ला मॅग्नीज, नंबर 3 ला बॉक्साइट, नंबर 4 ला दगडी कोळसा आणि नंबर 5 ला खनिज तेल. तर ही सध्या 15 टोटल खनिजे लक्षात घ्यायची. ठीक आहे. महाराष्ट्रातील खनिज 5, दुय्यम खनिज जी आहेत याच्यावरती प्रश्न राहण्याची शक्यता आता सांगता येत नसते. याच्यावरती रेग्युलर प्रश्न राहील. 1 ते 5 जी खनिजे आहेत ती महत्त्वाची आहे एकदम. इथून प्रश्न सुटले तर इतक्या जागेत राहण्याची शक्यता आहे. आणि जर या दोन्ही मुद्द्यावर प्रश्न नसेल तर मग शक्यता आहे महाराष्ट्रावरती प्रश्न राहील. महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात कोणते खनिजे सापडतात त्यामध्ये ही 5 खनिजे आहेत. तर अशा पद्धतीनं टोटल ही आपल्याला 15 खनिजे लक्षात घ्यायची. आणि मग प्रत्येक खनिज विचारताना त्या खनिजावर कोणत्या मुद्द्यावर प्रश्न विचारला जातो तर हे मुद्दे लक्षात ठेवा. एक तर ते खनिज कोणत्या खडकात सापडते, नंबर 1. नंबर 2, त्या खनिजाचा उपयोग कोणत्या कोणत्या क्षेत्रात होत असतो. नंबर 3, त्या खनिजाच्या बाबतीत या ठिकाणी उत्पादन करणारा जगातल्या पहिल्या क्रमांकाचा देश कोणता आहे. आणि भारताचा क्रमांक जर विचारला तर पहिल्या 5, 7, 8 मध्ये असेल तर भारताचा क्रमांक विचारला जातो. पहिल्या 7, 8 मध्ये नसेल तर शक्यतो विचारला जात नाही. ठीक आहे. भारतामध्ये जी काही राज्य आहे या राज्यामध्ये सर्वात जास्त उत्पादन करणारे राज्य कुठली पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाचे लक्षात घ्यायचे. आणि महाराष्ट्रात कोणत्या कोणत्या जिल्ह्यात उत्पादन होतं ते महाराष्ट्रातले जिल्हे लक्षात घ्यायचे. सॉरी. मग आता आपण एक एक खनिज बघायला सुरुवात करू. आपण. त्यातलं पहिलं खनिज येतं लोह खनिज. मित्रांनो, लोह खनिज म्हणजे लोखंड. लोखंड हे अशुद्ध स्वरूपामध्ये जमिनीमध्ये कणाकणाच्या रूपाने सापडत असतं. त्यामुळे ते मातीमध्ये असेल तर लोह खनिज म्हणतो, शुद्धीकरण केलं तर लोखंड म्हणतो आपण.
ठीक आहे. मग डायरेक्ट या ठिकाणी आपण लोह खनिजाचा वापर करत नसतो, अगोदर त्याला शुद्ध करत असतो. आणि शुद्ध करत असताना मग आता कोणत्या मातीतले लोह खनिजाचं साठे काढायचे आणि कोणत्या मातीतले काढायचे नाही हे पहिले ठरवावं लागतं. आणि हे ठरवण्यासाठी काय करावं लागतं, 1 किलो माती आपण घेतली, ते 1 किलो मातीमध्ये लोखंडाचे कण किती सापडतात त्या आधारे लोह खनिजाचे 4 प्रकार पाडले जातात. कुठले कुठले 4 प्रकार पाडले जातात, त्यामध्ये पहिला येतो मॅग्नेटाइट, दुसरा प्रकार येतो हेमेटाइट, तिसरा प्रकार येतो लिमोनाइट आणि चौथा प्रकार येतो सिडीराइट. आता हे जे प्रकार पाडले ते लोहांचं प्रमाण किती असतं त्या लोहाच्या प्रमाणावरती डिपेंड आहे. म्हणजे 1 किलो मातीमध्ये लोखंडाचे कण किती टक्के सापडतात, 1 किलो माती म्हणजे 100% जर पकडले त्यातल्या 75% जास्त लोहांश असेल तर त्याला म्हणायचं मॅग्नेटाइट. ठीक आहे. 50% ते 75% लोहांश असेल ते हेमेटाइट. त्याच्यानंतर 30 ते 50% लोहांश असेल तर लिमोनाइट आणि 20 ते 30% लोहांश असेल ते सिडीराइट. जितकं प्रमाण जास्त तितकं शुद्धीकरण जास्त किंवा जितकं या ठिकाणी लोखंडाच्या कणाचं प्रमाण जास्त तितकं उत्पादन खर्च कमी लागतो बघा. ठीक आहे. म्हणून मग या प्रकारचं या ठिकाणी सापडत असेल मॅग्नेटाइट तर सर्वोत्कृष्ट आहे, त्याच्यामध्ये खर्च कमी उत्पन्न जास्त आहे. आता या ठिकाणी भारतातला जर साठा बघितला आपण तर भारतातला साठामध्ये मॅग्नेटाइटचा साठा फक्त 8%, हेमेटाइटचा साठा 85%, ठीक आहे, लिमोनाइटचा साठा 3.5% आणि सिडेराइटचा साठा 3.5%. म्हणजे आपल्याकडे निकृष्ट खनिजाचं प्रमाणच कमी आहे. या ठिकाणी उत्कृष्ट हे पहिले 2 जे खनिजे यांचं प्रमाण जास्त आहे. जवळपास या ठिकाणी जर विचार केला तर 93% या ठिकाणी आपल्याकडे उत्पादन उत्कृष्ट प्रकारातले खनिजाचं होतं, मॅग्नेटाइट आणि हेमेटाइट. मॅग्नेटाइट काळ्या रंगाचं असतं, हेमेटाइट या ठिकाणी लाल रंगाचं असतं, म्हणून आपल्याकडे लाल रंगाची माती मोठ्या प्रमाणात आहे बघा. लिमोनाइट जी आहे तांबूस रंगाचं आहे आणि सिडेराइट जी आहे ती तपकिरी रंगाचं असतं. तर अशा पद्धतीनं लोखंडाच्या कणाच्या आधारे या ठिकाणी असा याचे प्रकार लक्षात घ्यायचे, मॅग्नेटाइट, हेमेटाइट, लिमोनाइट, सिडेराइट. सर्वोत्कृष्ट मॅग्नेटाइट आहे, सर्वात निकृष्ट सिडेराइट आहे. त्याच्यानंतर भारतात सर्वात जास्त साठा कोणत्या खनिजाचा असेल तर हेमेटाइटचा आहे. तर अशा पद्धतीनं लोह खनिजाचे 1 किलो माती घेतली तर 1 किलो मातीमध्ये किती प्रमाणात या ठिकाणी लोखंडाचे कण सापडतात त्या आधारे एवढे प्रकार पाडले जातात बघा. ठीक आहे. मग आता या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की लोखंडाचं या ठिकाणी उपयोग काय असतो. लोखंडाचा वापर हा या ठिकाणी आता वेगवेगळ्या क्षेत्रात केला जातो. साध्या सुईपासून ते मोठमोठाले यंत्र तयार करण्यासाठी लोखंड लागत असतं बघा. ठीक आहे. मग महत्त्वाचा उपयोग कुठे, रेल्वे डबे, रेल्वे इंजिन, रेल्वे रोड टाकण्यासाठी, इमारती बांधण्यासाठी, वाहनं तयार करण्यासाठी, यंत्रसामुग्री तयार करण्यासाठी, असे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये लोह खनिजाचा वापर केला जात असतो, लोखंडाचा वापर केला जात असतो. ठीक आहे. मग आता हे लोह खनिज कोणत्या खडकात सापडतं. आता खडकाचे आपण 2 पद्धतीने प्रकार बघितलेले, गुणधर्मानुसार पण बघितलेले आणि काळानुसार पण बघितलेले. काळानुसार पहिल्यांदा जर बघितलं तर आपलं आर्कियन प्रकारच्या खडकामध्ये फक्त लोह खनिज सापडतं. आलं लक्षात. आर्कियन खडकामध्ये लोह खनिजाच्या व्यतिरिक्त दुसरं कुठलंही खनिज सापडणार नाही, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, दुसरं धारवाड खडक आहे त्याच्यातही सापडतं, तिसरं कडप्पा खडक आहे त्याच्यातही सापडतं. तर मेन 2 खडक आहे, आर्कियन खडक आणि धारवाड खडक, काळानुसार जर विचार केला तर. ठीक आहे. तिसऱ्या आपलं गुणधर्मानुसार जर विचार केला तर अग्निजन्य खडक, स्तरित खडक आणि रूपांतरित खडक, या तिन्ही खडकामध्ये हे सापडत असतं, पण प्रामुख्याने अग्निजन्य आणि रूपांतरित खडकामध्ये मोठ्या प्रमाणात सापडतं. त्यामुळं काळानुसारचे 2 लक्षात ठेवा, आर्कियन आणि धारवाड, आणि आधुनिक काळानुसार किंवा गुणधर्मानुसार लक्षात ठेवायचं अग्निजन्य आणि रूपांतरित. ठीक आहे. मग कडप्पा बाकीच्या खडकामध्ये सापडतं पण प्रमाण अतिशय कमी आहे. आपल्या इकडच्या गुणधर्मानुसार बघितलं स्तरित खडकातही सापडतं पण प्रमाण कमी आहे. तर अशा पद्धतीने हे 4 खडकाचे नावं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आता या ठिकाणी लोह खनिजाचं उत्पादन करणारा जगातला सर्वात मोठा देश कोणता, तर सध्याच्या घडीला ऑस्ट्रेलिया 1 नंबरवरती चालतो बघा. ठीक आहे. आणि ऑस्ट्रेलियानंतर मग या ठिकाणी चायना आहे, त्यानंतर अमेरिका आहे आणि त्याच्यानंतर 4थ्या क्रमांकावर भारत आणि 5व्या क्रमांकावर रशिया जात असतो. तर भारताचा क्रमांक लक्षात ठेवा, 4था क्रमांक लागत असतो. आणि भारतामध्ये जर आपण बघितलं तर भारतामध्ये ओरिसा राज्य जे आहे ते 1 नंबरला चालतं.
ओरिसामध्ये हा जो काही इकडचा जो पट्टा लागतो, या पट्ट्यामध्ये केओंझार, सुंदरगड, बोनाईगड हा जो पट्टा आहे, या पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जात असतं बघा. तर 1 नंबरला लागत असतो ओरिसा. 2 नंबरला जर बघितलं आपण तर कर्नाटक राज्य सगळ्यात जास्त येतं बघा. इकडं कर्नाटक राज्य लागतं. कर्नाटक राज्यामध्ये बेल्लारी वगैरे उत्तरेकडचा जो भाग आहे, मँगलोरचा पश्चिमेकडचा जो भाग आहे, या पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात सापडत असतं. तर पहिल्या क्रमांकावर ओरिसा आहे, दुसऱ्या क्रमांकावरती कर्नाटक लागत असतो. आता आपला महाराष्ट्राचा जर मुद्दा आलाच तर महाराष्ट्रामध्ये आपण माहिती आहे की लोहखनिज कोणत्या कोणत्या टप्प्यात सापडतं. इथे स्टारचं चिन्ह बघा. आता या ठिकाणी गडचिरोली नंबर 1ला येत असतो, चंद्रपूर नंबर 2ला आहे, ठीक आहे. भंडारा नंबर 3 आहे, नंबर 4ला इकडं नागपूर येत असतो, नंबर 5ला इकडे सिंधुदुर्ग जिल्हा येत असतो. तर हे 5 जिल्हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. या 5 जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जाते. सध्या सुरगुजे नावाचं इकडची जो काही भामरागडचा जो पट्टा लागतो, त्या भामरागडच्या पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोहखनिजाच्या साठ्याचं निविदा काढलेलं आहे उत्खनन करण्याकरता. भारतभरातल्या 8 कंपन्यांनी त्या निविदा भरलेल्या आहेत बघा. त्यामुळे पुढच्या कालखंडामध्ये गडचिरोलीमधून आणखीन उत्पादन वाढण्याची शक्यता या ठिकाणी आहे. तर अशा पद्धतीनं हे खनिजं लक्षात ठेवायची. याच्यामध्ये बघा कोणत्या खडकात सापडते, तर खडक लक्षात घ्या. जुन्या काळानुसार जर बघितली तर आर्कियन खडक आहे, ठीक आहे, धारवाड खडक आहे, अग्निजन्य खडक आहे आणि रूपांतरित खडक आहे. हे एवढे खडकाचे नावं लक्षात ठेवायचे. उपयोग जर बघितला तर यंत्र निर्मिती, वाहन निर्मिती, इमारत निर्मिती आणि रेल्वे निर्मिती यांच्या निर्मितीसाठी यांचा उपयोग होत असतो. जगातल्या पहिल्या क्रमांकाचा देश ऑस्ट्रेलिया आहे, ठीक आहे, आणि भारताचा क्रमांक 4था. भारतातलं पहिल्या क्रमांकाचं राज्य आहे ओरिसा, ओडिशा म्हणा किंवा ओरिसा म्हणा, आणि दुसऱ्या क्रमांकावर येतं कर्नाटक, ठीक आहे. आणि महाराष्ट्रामध्ये गडचिरोली नंबर 1ला, नंबर 2ला चंद्रपूर आहे, त्याच्यानंतर भंडारा आहे, त्याच्यानंतर नागपूर आहे, त्याच्यानंतर सिंधुदुर्ग आहे. हे असे जिल्हे लक्षात ठेवायचे. तर या पद्धतीनं हे पहिलं खनिज येतं बघा, याला म्हणायचं लोह खनिज, ठीक आहे. दुसरं येतं मॅग्नीज. हे दुसरं लोह खनिज येतं असतं, ठीक आहे. आता मॅग्नीजबद्दल थोडक्यात लक्षात ठेवा. गोंडाईट प्रकारचा शेंदुरी रंगाचा खडक असतो हा, म्हणजे थोडक्यात धारवाड किंवा आधुनिक कालखंडानुसार अग्निजन्य किंवा रूपांतरित खडक येतो असतो. तर या खडकामध्ये मॅग्नीजचे साठे मोठ्या प्रमाणात सापडत असतात. यालाच गोंडाईट खडक म्हटलं जात असतं. शेंदुरी रंगाचा खडक असतो. तर या ठिकाणी हे खनिज सापडतं. जिथं लोह खनिजाचे साठे असतात तिथंच मॅग्नीजचे साठे असतात, हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. आता मॅग्नीजचा वापर कुठे केला जात असतो ते लक्षात घेतलं पाहिजे. मॅग्नीजचा सगळ्यात जास्त वापर केला जात असतो लोखंडाचं पोलादात रूपांतर करण्यासाठी. आता लोहखनिजापासून आपण लोखंड तयार करतो, पण लोखंड डायरेक्ट वापरत नाही, कारण डायरेक्ट लोखंड जर वापरलं तर लोखंडाचा गुणधर्म असा आहे की तो हवेच्या पाण्याच्या संपर्कात आला तर गंजून जाणार आहे, नंबर 1. नंबर 2, त्याला वाक देता येणार नाही, मोडून जाईल, तो वाकत नाही. लक्षात, ताटर भूमिका असते त्याची, लवचिकपणा नसतो त्याच्यामध्ये, ही नंबर 2. आणि यासाठी मग आपल्याला काय करावं लागतं की ते खनिज जे आहे ते लवचिक बनवण्यासाठी या ठिकाणी मॅग्नीजचा वापर त्या ठिकाणी करावा लागतो. मग पोलाद तयार होत असतं बघा. तर पोलाद निर्माण करण्यासाठी लोखंडामध्ये मॅग्नीज मिसळून या ठिकाणी पोलाद तयार केलं जातं आणि लोखंडाचा टणकपणा, ताठरपणा कमी केला जातो आणि त्याच्यामध्ये लवचिकता आणावं लागते. आणि लवचिकता आणल्यानंतर मग पोलादात रूपांतर झालं की त्याच्यानंतर मग त्या पोलादाचा वापर आपण यंत्र तयार करणे, वाहन तयार करणे, इमारतीसाठी, रेल्वेसाठी वेगवेगळ्या क्षेत्रात करत असतो, कारण पोलाद हवेच्या पाण्याच्या संपर्कात येऊन फारसं गंजत नाही, नंबर 1. नंबर 2, जसा वाग देता येईल तसं त्याला वाग बसतो, हे नंबर 2 आहे. तर ह्या 2 गोष्टीसाठी लोखंडाचं पोलादात रूपांतर करणं गरजेचं आहे आणि लोखंडाचं पोलादात रूपांतर करण्याकरता मॅग्नीज वापरलं जातं. जवळपास 1 टन पोलाद तयार करण्यासाठी 10 किलोग्रॅम मॅग्नीज लागतं बघा. आणि या पद्धतीनं जेवढं काही आपल्याकडे मॅग्नीज सापडतं त्याचा 95% वापर पोलाद कारखान्यासाठीच केला जातो.
उरलेत 5%. या 5%साठी मग जे काही कीटकनाशके, त्या कीटकनाशके तयार करण्यासाठी या ठिकाणी त्याचा वापर केला जात असतो. तर अशा पद्धतीने हे एक धातू खनिज येतं असतं मॅग्नीज. मग मॅग्नीजच्या उत्पादनामध्ये जर बघितलं आपण तर दक्षिण आफ्रिका 1 नंबरवरती आहे सध्या, आणि भारताचा क्रमांक या ठिकाणी थोडा खालचा 7वा क्रमांक लागत असतो. तर भारत 7व्या क्रमांकावर आहे. आणि भारतात जर बघितलं तर भारतामध्ये परत ओरिसाच 1 नंबरला आहे. ओरिसानंतर या ठिकाणी महाराष्ट्र आपला त्या ठिकाणी 2 नंबरला येतो. तर ओरिसा 1 आहे, महाराष्ट्र 2 आहे. महाराष्ट्रामध्ये भंडारा 1 नंबरला लागतो, नंतर नागपूर आहे, नंतर गोंदिया आहे, नंतर इकडं सिंधुदुर्ग आहे. ठीक आहे. तर या 4 जिल्ह्यामध्ये याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जात असतं बघा. तर ह्या पद्धतीनं हे खनिज लक्षात ठेवा. मग याच्यामध्ये खडक जर बघितले तर वरील प्रमाणे असं आपण करू शकतो. ठीक आहे. निर्मिती पोलाद निर्मितीसाठी उपयोग होत असतो, आणि जवळपास 10 kg या ठिकाणी मॅग्नीज लागतं 1 टन पोलाद तयार करण्यासाठी. 1 टन पोलादासाठी 10 kg मॅग्नीजची गरज आहे. ठीक आहे. प्रथम क्रमांकाचा देश दक्षिण आफ्रिका आहे, आणि भारताचा क्रमांक 7वा आहे सध्या, बराच खालचा आहे. भारतातलं पहिल्या क्रमांकाचं राज्य ओरिसा आहे, आणि दुसऱ्या क्रमांकावरती आपलं राज्य येतं महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये जर बघितलं आपण तर महाराष्ट्रात पहिल्या नंबरवर येतो भंडारा, दुसऱ्या नंबरवरती नागपूर, नंतर गोंदिया, आणि नंतर येतं सिंधुदुर्ग. तर हे 4 जिल्हे या ठिकाणी लक्षात घ्यायचे. ठीक आहे. चला, आता हे खनिज झालं दुसऱ्या. तिसऱ्या क्रमांकावर घ्यायचं बॉक्साईट. आता बॉक्साईट जे खनिज येते तिसऱ्या नंबरवर आहे बॉक्साईट. हे एक धातू खनिजच येतं असतं. लोखंड, मॅग्नीज आणि जवळपास बॉक्साईट हे जवळपास सारख्याच याच्यात येतात. फक्त बॉक्साईट जे आहे ते जांभ्या खडकात सापडत असतं. पण तो जांभा खडक बेसॉल्टपासून बनलेला जांभा खडक जो आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सापडत आहे, आणि हा जांभा खडक बेसॉल्ट खडकाचं रूपांतरित खडक आहे. ठीक आहे. त्याला हार्नेबेड शिस्ट असंही म्हणू शकता, किंवा बेसॉल्टचं रूपांतरित खडक असंही म्हणू शकता. ज्या ठिकाणी जास्त तापमान आहे, जास्त पाऊस आहे आणि दमट हवामान आहे, या 3 गोष्टी ज्या ठिकाणी लागू होतात त्या ठिकाणी कोणताही खडक असू द्या त्या खडकाचं रूपांतरित खडकात रूपांतर होतं, आणि या रूपांतरित खडकालाच म्हणायचं जांभा खडक. कारण अतिशय घट्ट विटकरी रंगासारखा तांबडा रंगाचा हा खडक असतो बघा, म्हणून याला लॅटेराइट रॉक्स असंही म्हणतो असतो आपण, जांभा खडक म्हणतो. आणि त्या जांभ्या खडकापासून निर्माण होणाऱ्या मातीला आपण जांभी मृदा म्हणत असतो. तर अशा पद्धतीनं जांभा खडक ज्या पट्ट्यात आहे जिथं 200 सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडतो, त्याच्यानंतर त्या ठिकाणी दमट हवामान असते, तर अशा ठिकाणी जांभ्या खडकाची निर्मिती होत असते. आणि जांभ्या खडकामध्ये सगळ्यात जास्त सापडतं मग बॉक्साईट, त्याच्यानंतर त्याच्या खालोखाल लोह खनिज, आणि त्याच्या खालोखाल मॅग्नीज. आलं लक्षात. तर बॉक्साईट फक्त जांभ्या खडकातच सापडत असतं बघा, बाकीच्या खडकामध्ये सापडण्याची शक्यता तशी कमी. ठीक आहे. मग आता बॉक्साईटचा वापर कुठे केला जातो, तर सगळ्यात अगोदर बॉक्साईटचं शुद्धीकरण करून जे खनिज तयार होतं ते म्हणजे ॲल्युमिनियम आहे. आणि ॲल्युमिनियमचा वापर आपण वेगवेगळ्या क्षेत्रात करत असतो. विद्युत वाहनासाठीच्या ज्या तारा आहेत ह्या ॲल्युमिनियमच्या आहे. विमानं जे तयार केले जातात ॲल्युमिनियमपासून, कारण ॲल्युमिनियम हलका असतो, दीर्घकाळ टिकतो, लवचिक असतो, त्यामुळे विमानं तयार करण्यासाठी त्याचा वापर केला जात असतो. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे कलाईची भांडी जी आहे ती ॲल्युमिनियमचीच आहे. तर धातू उद्योग असू द्या किंवा बाकीचे घरकाम असू द्या, याच्यामध्ये ॲल्युमिनियमचा वापर मोठ्या प्रमाणात करण्याच्या पद्धती आहेत. तर हा एक महत्त्वाचा धातू येत असतो. आता ॲल्युमिनियमच्या उत्पादनाचा जगभरात जर विचार केला तर ऑस्ट्रेलिया 1 नंबरवरती चालतो. जगात जेवढं साठे आहे त्यातला 40% साठा एकटी ऑस्ट्रेलियामध्ये, तर ऑस्ट्रेलिया नंबर 1 वरती चालतो. भारताचा या ठिकाणी जगातला 5वा क्रमांक लागत असतो आपण. तर बॉक्साईटच्या उत्पादनात भारत 5व्या क्रमांकावर आहे. आणि भारतात जर बघितलं तर भारतामध्ये या ठिकाणी ओरिसाच 1 नंबरवरती येतो. ओरिसा 1 नंबर आहे. ओरिसामध्ये क नावानं जे जिल्हे सुरुवात होतात, केओंझार, कलहंडी, कटक, या जिल्ह्यामध्ये याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात आहे. 2 नंबरला इथं गुजरात राज्य येत असतं बघा. गुजरातचा हा जो पट्टा आहे
किनारपट्टीलगतचं या पट्ट्यामध्ये सापडत असतं. आणि महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये बॉक्साईटचं उत्पादन या ठिकाणी या पट्ट्यामध्ये, हा जो काही सह्याद्रीच्या डोंगररांगेचा जो पट्टा आहे, हा या पट्ट्यामध्ये याचं उत्पादन घेतलं जातं. यामध्ये 1 नंबरला कोल्हापूर आहे, 2 नंबरला सिंधुदुर्ग आहे, 3 नंबरला रत्नागिरी, 4 नंबरला सांगली, नंतर सातारा, नंतर रायगड, नंतर या ठिकाणी ठाणे आणि नंतर पालघर. तर सह्याद्री डोंगररांगेमध्ये आपल्याला माहिती आहे 200 सेंटीमीटरपेक्षा अधिक पाऊस पडतो, दक्षिण कोकणामध्ये सुद्धा. त्यामुळे दक्षिण कोकण, दक्षिण महाराष्ट्र आणि सह्याद्रीचा पट्टा या पट्ट्यामध्ये जांभा खडक मोठ्या प्रमाणात आहे, म्हणून याचं उत्पादन सर्वात जास्त सह्याद्रीलगतच्या पट्ट्यामध्ये घेतलं जात असतं बघा. तर अशा पद्धतीनं हे खनिजे लक्षात घ्यायचे. मग यामध्ये खडक कुठला आहे तर आपल्याला माहिती आहे जांभा खडक आहे, ठीक आहे. धारवाड म्हणा आपण त्याला, कारण धारवाड रूपांतरित खडक आहे, जांभा हा रूपांतरित खडक आहे किंवा रूपांतरित खडक म्हणा, इथे सापडत असते. याचा उपयोग ॲल्युमिनियम निर्माण करण्यासाठी आहे, ॲल्युमिनियम निर्मिती. प्रथम क्रमांकाचा देश ऑस्ट्रेलिया आहे आणि भारताचा क्रमांक लागतो 5वा. भारतातलं पहिल्या क्रमांकाचं राज्य आहे ओरिसा आणि दुसऱ्या क्रमांकावर येतं गुजरात. आणि महाराष्ट्रामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे कोल्हापूर, दुसरा क्रमांक येतो सिंधुदुर्ग, तिसरा क्रमांकावर येतो रत्नागिरी, चौथ्या क्रमांकावरती सांगली, नंतर सातारा, नंतर या ठिकाणी लक्षात घ्यायचं ठाणे पालघरचा पट्टा येतो बघा. तर अशा पद्धतीनं ही जिल्हे या ठिकाणी लक्षात घ्यायचे. तर हे पहिले 3 धातू खनिजं महत्त्वाच्या खनिजांमधले येतात, ठीक आहे. पुढं या ठिकाणी आपल्याला 2 ऊर्जा साधनं घ्यायची, दगडी कोळसा आणि खनिज तेल.